आपल्या घराण्याची परंपरा टिकून राहिली पाहिजे नाही असं कसं म्हणते होय की नाही बाबा? आपल्या घराण्याची काढा, पैसे काढा, कामावरून पैसे कमवून आणलात ना, मग काढा ना. थोबाड काय बघता ना, काढा काढा. इथे पैसे कमवून आणल्याशिवाय खाण्यात काय, तर एक घुट पाणी सुद्धा भेटणार नाही चोरा. त्या आतमध्ये जा, आतून पाणी आणा, आपण दोघे बापल्या मस्तपैकी बसून दारू पिऊ. राजू, राजू, आपल्या बापाशी असं बोलताना तुला लाज वाटत नाही? अरे काहीही झालं तरी तो तुझा जन्मदाता बाप आहे, बाप. आणि बापाशी असं वागतात राजू? कोण बाप? कोण बाप? हा आई, बापाची महती मलाही कळते. म्हणूनच आजपर्यंत निमूटपणे सगळं काही सहन करून सुद्धा यांचा मान ठेवत आलो. नुसतं मुलाला जन्म देऊन बाप हा बाप होत नसतो, तर मुलांना चांगले संस्कार देणारा हा खरा बाप असतो. मुलांचे जीवन घडवणारा व फुलवणारा खरा बाप असतो. कुटुंबाच्या असंख्य पिढ्या आपल्या अंगावर झेलून जो सहन करतो, तेव्हा त्याला बाप म्हणून तीर्थरूप प्राप्त होत असत. मुलाला जन्म देण्यासाठी बापाला पीडा होत नसतात आई, तर जन्म दिल्यानंतर त्यांचं जीवन घडवताना खऱ्या अर्थाने त्याला पीडा होत असतात. पण या माणसाने उलट आम्हाला असह्य पीडा दिल्यात आई, असह्य पीडा. त्यांना बाप म्हणत, त्यांना बाप म्हणत. तर मी तर असं म्हणेन की असा बाप असण्यापेक्षा नसलेला बरा, नसलेला बरा. राजू, राजू, अरे आता त्याचा पश्चाताप झालाय ना, त्यांच्या स्वभावात बदल झालाय. आणखी काय हवंय रे तुला? केव्हा आमचं अर्ध आयुष्य वाया गेल्यावर, आमचं अर्ध आयुष्य वाया गेल्यावर म्हणून तू तुझं उर्वरित आयुष्य दारू पिऊन वाया घालवणार आहे का रे परत? पिणार आहे, पिणार. दारू पिऊन पिऊन मरायचं आहे का तुला? हो, आता मरेपर्यंत. आजपर्यंत हा माणूस आमच्याशी ज्या पद्धतीने वागला, मी आता तसाच वागेन. तेव्हा हा माणूस. तर मग आता माझा ऐक. तू जर असं वागत असशील ना राजू, तर मला तुझं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये. जाता होय थोय तोंड काळ कर आपलं. जातो. मला सुद्धा या नालायक बापाचं व तुझ्यासारख्या सावत्रायचं तोड पाहायचं नाही आहे. खरंच मला विसर पडला होता की मी तुझी सावत्र आई आहे म्हणून. कारण मी तुला माझा दूध पाजलं नाही ना. खरं बोलला रे तू, खरं बोलला. मला तुला बोलण्याचा काही एक अधिकार नव्हता. तू रडत असताना तुला छातीशी कुरवाळून अंगाई गीत गाऊन झोपवण्याचा मला काही एक अधिकार नव्हता. तुझं बोट धरून चालायला शिकवण्याचा मला काही एक अधिकार नव्हता राजू. तुझं पालन पोषण करण्याचा मला काही एक अधिकार नव्हता. मला माफ कर राजू, मला माफ. खरंच माझं चुकलं राजू.
आता मी तुला सांगते, तुला मला आई म्हणण्याचा काही एक अधिकार नाही. जाता हो इथून, जाता हो माझ्या घरातून राजू. कोण थांबतो तुमच्या टिंटपवर लोहा लोखंड झोपडी मरायला आले मोठे. मला शहाणपण सांगून द्या. मोरूभाऊ तुम्ही चाललास कुठे? चाललो मोरूभाऊ आता हे घरदार सोडून. आता आपल्या जगात कुणीही नाही, एकटा जीव सदाशिव. चला बाहेर जाऊ, सिगारेट पिऊ, खर्रा खाऊ आणि दारू पिऊन ऐश करू. कुणाच्या बापाची भीती नाही मोरूभाऊ आता आपल्याला. चला चलो 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 चला मग. हा हो काकू, काकू मी तुमचं सगळं काय ऐकलं. राजू तुम्हाला घालून पाडून बोलला, तुमचा अपमान केला का? तर तुम्ही ह्याचा तिरस्कार करावा म्हणून, ह्याच्या बाजून तुम्ही दुरावले जावा म्हणून. पण हा तुमच्याशी असं का वागला हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही ना? मी सांगतो हो.